नमस्कार मंडळी. समस्या आणि कटकटींमुळे टक्कल पडलेल्या आयुष्याच्या माथ्यावर लावूया लाफ्टरचा झुपकेदार पॅच, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. विनोदाच्या वेगवेगळ्या स्टाईल्सचे रंगीबिरंगी तुरे तुमच्या शिरपेचात खोवण्यासाठी तयार आहेत सगळे हास्य कलाकार. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. यांच्या कलाकारीला कौतुकाच्या हारतुऱ्यांनी सन्मानित करण्यासाठी उत्सुक आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव, खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत जिगरबाज या मालिकेतील 2 कलाकार सहभागी झालेले. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आपल्या पहिल्या पाहुण्या आहेत. जेव्हा दैनंदिन मालिका काय असतं हे आपल्याला माहीत देखील नव्हतं, त्या काळात ज्यांच्या रूपानं दैनंदिन मालिका क्षेत्रात वीज चमकली अशा चित्रपट मालिका नाटकांमधून आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आवडत्या झालेल्या प्रतीक्षाताई लोणकर आणि मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी पाटील. चला तर मंडळी, वळूया आजच्या आपल्या हास्य कलाकारीकडे. मंडळी, एका सिनेमाच्या निर्मात्याला भेटायला येते लेखकांची जोडी. थोडक्यात काय, चित्रपट लेखन ह्या विषयाची माती करायला येत आहेत कॉमेडीचा अनोखा रिदम अरुण कदम, मॅड कॉमेडीचा डॅडी कांबळ्यांचा पॅडी आणि खानदेशी भाषेचा दूत श्याम राजपूत. नमस्कार सिद्धू भाऊ. अरे नमस्कार भाऊ. नमस्कार. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. मी फिल्म प्रोड्युसर श्याम राजपूत. ओळखलं का मला? अहो, फोन केला होता ना तुम्हाला. तुम्हाला म्हटलं होतं मा पिक्चर करा. तुम्ही म्हटले की तुमच्या 2 वर्ष डेट ब्लॉक आहेत बुवा. हरकत नाही, तुम्ही करा बुवा तुमचा पिक्चर. पण बरेच जण आशा लावून बसलेत बरं. ज्यांच्या तुम्ही कौतुक केलेलं आहे ना, त्या सगळ्यांना आशा आहे की तुम्ही त्यांना रोल द्याल म्हणून. त्या क्रोमाच्या स्किट नंतर तुम्ही दत्तू मोरेला बोलले होते की मला तुझ्यासोबत काम करायचे. तेव्हापासून तो प्रोडक्शन मॅनेजरचा राजीनामा हातात घेऊन फिरतोय. पण का हो सर, म्हणजे शोभतं का बुवा तुम्हाला? म्हणजे जे नट भूमिका करण्यासाठी आसुसलेले आहेत त्यांना सोडून तुम्ही रिकाम टेकड्या प्रोड्युसरला रोल दिला हो पिक्चर मध्ये. कमाल आहे बा तुमची, हात झाली. अरे बापरे. असं पण आता आहे ना, 2 रायटर आहेत ना, त्यांना बोलवलंय मी. ते येतच असतील बा. आता भारी रायटर आहेत ते एकदम. मी आहे का? मी यस यस यस. हे रायटर आहेत दोघं. अरे अरे नमस्कार, मी अरुण कदम. आणि नमस्कार, मी पॅडी कांबळे. आम्ही लेखक आहोत. अरे वा. हे आमचं कार्ड आहे. बर बर. आणि तिकडे मागे आमचं रायटर्स असोसिएशनचं रजिस्ट्रेशन वगैरे नंबर पण आहे त्याच्यावर. अरे बापरे, भलते सोफिस्टिकेटेड दिसून राहिले बा तुम्ही इथं. आणि ही आजच्या मीटिंगची रिसीट आहे. रिसीट? हो. म्हणजे आम्ही जिथे जातो तिथे चार्ज घेतो, फुकट काही देत नाही आम्ही. अरे बापरे. प्लीज मीटिंगचा चार्ज. हा प्लीज पॅडीजी जरा फोटो काढा. फोटो? नाही, सेल्फी काढला, फोटो काढला. अच्छा अच्छा. बस 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 तुम्ही. अरे तकिया कलम वगैरे काय ठेवायचं नाही. तकिया कलम, बापरे, दर्जेदार आहे बा तुम्ही. नाही, मला माहिती नव्हतं की एवढ्या उंचीचे रायटर येणार आहेत बा. नाही तर काहीतरी अरेंजमेंट केली असती मी. नाही, पण ते फोटो बिटो कशाला काढला हो तुम्ही? ऍक्च्युली हल्ली आम्ही त्याचा रेकॉर्ड ठेवतो, कारण प्रोड्युसर आणि डिरेक्टर स्टोऱ्या खूप चोरायला लागलेले. नाही, अरुण जी बोलतायत ते अगदीच खरं आहे की म्हणजे हिरकणी फिल्म तुम्हाला माहिती आहे? हो हो हो.
तेव्हापासून आम्ही धडा घेतलाय. म्हणजे अहो हिरकणीची स्टोरी आमची चोरीला गेली ना. म्हणजे प्रसाद ओक यांनी डिरेक्ट केलेली सुपरहिट फिल्म हिरकणी त्याची स्टोरी तुमची आहे. चोरीला गेली. आमच्या 4थीच्या पुस्तकात होती ती. काही बी काय बोलता हो सर तुम्ही. म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक जण 4थी जेव्हा होता तेव्हा त्याला असं वाटेल की ही स्टोरी माझीच होती बुवा. म्हणजे त्या अर्थाने सगळ्यांची स्टोरी झाली. ऍक्च्युली आम्ही त्याच्यावर खूप वर्किंग केलं होतं. अच्छा वर्किंग पण गेली ना चोरीला. तेव्हापासून आम्ही शहाणपणा म्हणजे आम्ही शहाणे झालो तेव्हापासून. हिरकणीच्या स्टोरीवर आधी यांनी वर्किंग केलेलं आहे. म्हणजे ओरिजिनल आणि व्हर्जिन रायटर भेटलेले आहेत बा मला. सर तुम्ही आधी काय केलेलं आहे. सकाळी मी बरंच केलं. म्हणजे मी दारी केली मग अंगुलुली केली. तसं नाही ना तसं नाही. भलतीच कॉमेडी येते. एकदम जोकी माणूस आहे. नाही म्हणजे लेखक म्हणून तुम्ही काय केलं बा. अच्छा लेखक म्हणून काय केलं आपण. काय नाही अरे काय काय केलं काय तुम्ही जी पिक्चरची स्टोरी आणली असेल ना ती ऐकवा बा. नाही स्टोरी ऐकवतो पण त्या अगोदर आपण अग्रीमेंट करूया. बापरे अग्रीमेंट. अजून एक वाक्य पण ऐकवलं नाही डायरेक्ट अग्रीमेंट. नाही काय माहितीये का ऍक्च्युली आम्ही हल्ली म्हणजे रिस्क घेत नाही त्याच्यामुळे आम्ही अग्रीमेंट आधी करतो आणि त्याच्यानंतर मला सांग साधारण काय अपेक्षा असणार आहे तुझ्या. बघ आपली ही पहिलीच फिल्म आहे तर उगाच मोठं तोंड उघडण्यात काय पॉईंट नाही. आपण 1 करोड रुपये घेऊयात. मला पण तसंच वाटतं. 1 करोड म्हणजे 50 तू ठेव 50 मी ठेवतो. त्याच्याशिवाय मीटिंग सुरूच होऊ शकत नाही. 1 करोड. अरे 1 करोड कसं मिळणार रे तुम्हाला. काही झालं लेखकांना जर एवढे पैसे मिळायला लागले ना तर लॅपटॉपच्या तुटलेल्या बटनांवर टाईप करत नसते बसले ते. नाही ते अग्रीमेंट वगैरे आपण नंतर करू. तुमची स्टोरी वाचू ना आधी त्याच्यानंतर ठरवून बघाय ते. बरं ठीक आहे हरकत नाही. आपण अग्रीमेंट नंतर करूया. पण माझी एक दुसरी एक अट आहे की म्हणजे फिल्मचं जे कास्टिंग आहे ते बाकीचं कास्टिंग तुम्ही सगळं करा. हिरोईनचं कास्टिंग मीच करणार. आता हे काय हे कधी ठरलं. हिरोईनचं तू कसं करणार बस सर. म्हणजे फालतुगिरी चालणार नाही. हिरोईनचं कास्टिंग मी नाही करणार. हे बघ ते कॅरेक्टर मी डेव्हलप केलेलं आहे लिखाणात. 90% काम मी त्याच्यावर केलं. हिरोईन मी. अरे पण एवढी मेहनत मी कशाला हिरोईनची कास्टिंग मी करणार. पहिले सांगून अरे गुच्चू पटा ना बाय ना कसा मान मसा मा अंदा घोडा तमाशा मा काय फालतूपणा चालू आहे रे. हिरोईनच्या कास्टिंग तुम्ही कशाला करता. हिरोईनच्या कास्टिंग मी करणार. त्याच्यासाठी प्रोड्युसर झालोय मी. नाही बघा हिरोईनचं कास्टिंग तुम्ही करू शकत नाही. कॅरेक्टर कसं गेलंय ते मी आम्ही लिहिलंय. तुम्ही करू शकत नाही. आम्ही करणार. तुम्ही अजिबात करू शकणार. आम्ही हिरोईनचं आम्ही हिरोईन. अरे गुच्चू पठाणार आहे. तुम्ही स्क्रिप्ट ऐकवायला आले ना रे ती स्टोरी ऐकवा ना. अरे निदान सिनॉप्सिस तरी ऐकवा. काय झालं हार्ट अटॅक आला काय झालं काय यांना. नाही अनोळखी शब्द कानावर पडले ना की त्याला जरा प्रॉब्लेम. सिनॉप्सिस अनोळखी. अरे हा मला म्हणजे म्हणा सायन्स आहे तो म्हणा. एकदम माझी बायको माग प्रेग्नेंट होती तेव्हा मी तिला गायनोसिस कडे घेऊन गेलो होतो. ते पण माहितीये. हे सिप्नोसिस काय. नाही रे. अरे हो हिडगेल जेव्हा आला तेव्हा तो भलती शान मारत होता. हे कार्ड देन फोटो काढ आणि 4 जण बीर. सिप्नोसिस माहिती नाही सिनॉप्सिस माहिती नाही तुला. तुझ्यामुळे चुकलो मी. आवरे दिवस माझ्याकडे गेला ना तुझ्यासारखा माणूस जाऊ शकतो तर मी जाऊ शकतो. ते सिनॉप्सिस जाऊ द्या. स्क्रीन प्ले तरी सांगा निदान. अनोळखी शब्द एकदम असं वाटलं कुठे चावले बा. काय बोल. अरे स्क्रीन प्ले झालं काही बोलतो रे माणूस. काय बोलतो. अरे असं पहिल्यांदा ऐकल्यासारखं काय करतो रे. लेखक आहे ना तू. अरे पण म्हणजे अरे तुम्ही इथे स्क्रिप्ट वाचायला आलेले आहे ना. अरे वाचा ना ती स्क्रिप्ट काढणार आहे. तो माल बाहेर कर बाबा. माल
मी काय बोलतो अरे काय जाम बोलताय रे अरे मला ही आहे ना रे ते नाही रे, ही ती 47 नंबरच्या फिल्मची स्टोरी आहे, ही नाही. ही वाटते का तुला ही? अरे ही तर बुट्टू 40 फिल्मची स्टोरी नाही चालणार. अरे बापरे, बुट्टू 40, सुत्तू 40, एवढ्या स्टोऱ्या लिहिल्या तुम्ही एवढ्या काय 57 फिल्म लिहिल्यात मी आणि आम्ही सुत्तावून लिहिलंय त्या. बापरे, सांगा स्टोरी. ऍक्च्युली आमच्या स्टोरीचं थोडस वैशिष्ट्य वेगळं आहे. काय आता काय आहे ते माहिती नाही. जे माहिती आहे तेच बोल. बचाऱ्या आमच्या एका लाईन वर अख्ख्या फिल्मचा जॉनर कळतो. हे झालं जॉनर हा शब्द माहिती आहे बा त्याच्यासाठी. अरे का आवरे येर नको समजू, लेखक आहे आम्ही. मला आहे ना रोमॅन्टिक जॉनरची एखादी फिल्म असेल तर त्याची स्टोरी. हा रोमॅन्टिक. अरे बोलायचं ना बाला रोमॅन्टिक जॉनर बाहेर. आपल्या या फिल्मची हिरोईन शैला हा. आणि फिल्मचा हिरो सुरेश. बर. शैला म्हणते, कसं आहे आणि मग डायरेक्टर आहे ना, ते सगळं म्हणजे असं रोमॅन्टिक वातावरण क्रिएट करतो. म्हणजे सगळीकडे रोमॅन्स. त्याच्यानंतर सुरेश शैलाला कसं आहे बरं आहे. मग डायरेक्टर सगळं असं रोमॅन्टिक वातावरण क्रिएट करतो आणि सगळीकडे असं रोमांस. तुम्ही डायरेक्टर फक्त छान निवडायचं. म्हणजे कसं आम्ही जे लिहिलेले डायलॉग आहेत ना ते म्हणजे वाया जाणार नाहीत आणि मध्ये एखादा पॉईंट बघून तुम्ही ते इंटरव्ह्यू करू शकता. सुपरहिट फिल्म, एकदम सुपरहिट फिल्म. सुपरहिट फिल्म झाली. हॉरर जॉनरची आहे का एखादी अरे फिल्म? मग बोलले ना हॉरर जॉनर बाहेर. शैला आपली हिरोईन आहे, सुरेश आपला हिरो आहे. शैला सुरेशला बोलते, हे काय आहे? सुरेश बोलतो, मग डायरेक्टर सगळं असं हॉरर सिच्युएशन क्रिएट करतो. आणि याच्यानंतर डायरेक्टर हॉरर सिच्युएशन क्रिएट करणार आणि मग सगळं असं हॉरर सगळीकडे भीतीदायक. आणि डायरेक्टर मात्र तुम्ही व्यवस्थित निवडायचा, कारण तुमचे डायलॉग वाया गेले नाही पाहिजे. आणि मध्ये एखादा पॉईंट शोधून तुम्ही इंटरव्हल करून टाकायचे. अरे बापरे, अरे तुम्ही ऑडियन्सच्या लक्षात येते रे आपलं मोनोटोन. आपली स्टोरी कळते. आपण थोडं ट्विस्ट करूया. आपण ते फायनल करतो. ट्विस्ट करून टाकेन मी. एक दिसू ना एक मा दोन्ही भितडा माग घुसी जातात रे. हे बघ, प्रॉपर डायलॉग असलेली बाउंडेड स्क्रिप्ट पाहिजे मला. ती असेल तर थांबा, नाही तर निघा इथून. डायलॉग वाली स्क्रिप्ट त्याच्यात काय ते प्रॉपर. रात अकेली तंतरलेली. कुठली रात केलेली? सुरुवातीपासून वाचतोय, नीट लक्ष देऊन ऐका. श्री 2 काड्या पुढे 2 काड्या मागे. ठीक आहे. मिट्ट काळोख. मिट्ट लिहिलंय आणि एकदम मिठ्ठ्या. मिट्ट काळोख, भयान रात्र. आणि अचानक आवाज येतो, डायलॉग कुठे? हेच तर डायलॉग आहे. हे डायलॉग आहे. स्क्रिप्ट दाखव इकडे. आणि कंसात पण लिहिलेलं आहे, ते जरा नीट बघा. म्हणजे कसं सजेशन, नटाला सूचना केल्या. मुख्य रात किडा किर्र 2दा.
आजूबाजूला बरेच रातकिडे आहेत पण ते स्तब्ध. ते का स्तब्ध? त्यांना का डायलॉग नाही दिले? ते मॉब मधले क्राऊड आहेत, ते क्राऊड आहेत. सगळे रातकिडे एकदम बोलायला लागले ना तर मग एकदम कोणाचं काय कळत नाही. मग जगदीश जातो बुमलत बसतात, माईक वर घ्या, खाली घ्या वगैरे. त्यांना नाही दिलंय. मग मुख्य कुत्रा भाऊ, सहाय्यक कुत्रा 1, हाफ हाफ. सहाय्यक कुत्रा 2. दोनदाच करावे पण 3दा केलं. अरण्या, माझ्या स्क्रिप्ट मध्ये ऍडिशन गोष्टी केलेल्या मला आवडणार नाही. जेवढं लिहिलंय तेवढं. ऍक्च्युली मला थोडीशी जागा वाटली ती करा. चालणार नाही मला. पहिले सांगून ठेवतो. पुढे पुढे सांगून ठेवतो मी. सॉरी. नाग, फुस फुस कंसात ओव्हर ऍक्टिंग करू नये. हे काय? ते नाग आणि सापाचे कॅरेक्टर करतात ना, ते लोक जरा ओव्हर ऍक्टिंग करतात. म्हणजे असं कुत्रा बित्र दिसलं ना की म्हणून एवढं ओव्हर नाही करायचं. जेवढं दिलं तेवढं. क्या बात है. इंटेलेक्ट सटल ऍक्टिंग पाहिजे. आणि बाजूने एक अजगर निघून जातो. त्याला काय डायलॉग नाही दिले अजगराला? त्याचं नुसतं ना पासिंग ठेवलंय. अच्छा, passing आहे का? बरं. आणि कसं आहे, त्याच्यासारखी त्याची जीभ पण आहे ना जड आहे. बरं. त्यामुळे त्याला नीट बोलता येणार नाही. आणि 1 नंबरचा आळशी येतो. शूटिंगला वेळेवर येणार नाही, त्याच्यामुळे तुमचे डायलॉग नीट वेळेवर बोलू शकणार नाही. मग शूटिंगचा खोळंबा होणार तुमचा. म्हणून त्याला तसं. पण भारी आहे स्क्रिप्ट एकदम. म्हणजे अशी क्रिएटिव्ह आहे, कल्पक आहे, रंजक आहे. मग ते 1 करोडचं कॉन्ट्रॅक्ट करून टाकूया. नाही, करू. पण याच्यात आहे ना एक डायलॉग मिसिंग आहे बा. कुठला बरं? नाही, सगळे तर दिलेत आम्ही ऑलरेडी. नाही, एक मिसिंग आहे. फन. अच्छा, फन एलिमेंट तुम्हाला अजून त्याच्यामध्ये वाढवून हवाय. आता वाढवू ना. असं मला कळलंय. स्क्रीन प्ले या शब्दानंतरची तुमची रिॲक्शन अरुणदा केवळ कमाल. पडलो मेलो आम्ही तिकडे. खतरनाक परफॉर्मन्स. वा, मस्त. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसादा, अनेक क्षेत्रांमध्ये अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सलीम जावेद लेखनाच्या क्षेत्रात, किंवा अब्बास मस्तान दिग्दर्शक म्हणून, किंवा जतीन ललित, आनंद मिलिंद, अजय अतुल संगीतकार म्हणून. त्याचा काही संबंध नाही तुमच्याशी, पण जनरल सांगितलं. जोक सपाट पण तितकीच फेमस होऊ घातलेली एक जोडी म्हणजे हास्य जत्रेमधली अरुण आणि पॅडी. इंडिव्हिज्युअली तर तुम्ही उत्तम परफॉर्मर आहातच, पण जेव्हा जोडीनी आणि जेव्हा तुमच्यासमोर श्यामसारखं एक गिराईक असतं तेव्हा तर तुम्ही म्हणजे एक्स्ट्रा एनर्जी लावूनच काम करता. म्हणजे की किती त्याला त्रास देता येईल बिचारायला आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने त्याला छळता येईल ह्याचा तुम्ही पदोपदी विचार करत असता. पण तोही तितकाच आहे. तो प्रत्येक वेळेला पुरून उरतो तुम्हाला. आज त्यांनी प्रॅक्टिकली फन असा आवाज काढला जो याआधी काढायला पाहिजे होता. परत एकदा मी तुला सांगतोय, एकदा सॅल्यूट मार. बॅगेत माल भरून आणणारे लेखक मी खरंच पाहिले नव्हते. म्हणजे नेक्स्ट फिल्मला मी परत एकदा चिन्मयचाच विचार करीन. मजा. आज आपल्या कार्यक्रमात प्रतीक्षाताई आणि पल्लवी देखील सहभागी झालेल्या आहेत. जाणून घेऊयात त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. प्रतीक्षाताई, फारच आवडले मला. लेखक खूपच आवडले हे दोन्ही. आणि या म्हणजे लेखकांचे जे कॅरेक्टर आहे शैला, ते मला करायला फार आवडणार. कारण त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये शैला आहे. त्यामुळे मला शैलाचं कॅरेक्टर करायचं आहे. आणि धमाल खरंच खूप धमाल आली म्हणजे बघताना. आणि म्हणजे मला स्वतःला फक्त असं आलं, मी जर चित्रपट केला तर यांना लेखक नाही, मी यांना ऍक्टर्स म्हणूनच घेईन. इतका भन्नाट परफॉर्मन्स. थँक्यू. पल्लवी, श्याम, मला तुला सांगायला आवडेल की मी पण खानदेशी आहे. मला फार येत नाही ऐराणी, मी प्रयत्न करेल. मला आवडना तुना परफॉर्मन्स. अरे वा. मी तुमना. आणि धमाल. थँक्यू सो मच. मज्जा आली. धमाल. क्या बात. थँक्यू सो मच गाईज.
गप्पांच्या गावी जाऊन विनोदाची प्रेक्षणीय स्थळं दाखवायला पुन्हा एकदा येत आहेत हास्य विक्रमवीर समीर चौघुले आणि दमदार विनोदाची वतनदार विशाखा सुभेदार. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे ज्याचं नाव आहे अरे हरकत नाही ज्याचं नाव आहे आई शपथ काय रे ए प्रसाद काय रे माझ्या कार्यक्रमाचं नाव जाऊया गप्पांच्या गावा. हे बरं आठवतं रे हिरकणीची पार्टी नाही आठवत तुला याच साठी केला होता हा आटा. वा वा. तर रसिको तुम्हाला तर कल्पनाच आहे की जाऊया गप्पांच्या गावामध्ये आम्ही विविध मान्यवरांना बोलवतो आणि आम्ही त्यांची पद्धतशीरपणे मुलाखत घेतो त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज इकडे येणार आहेत अत्यंत भक्कम असं व्यक्तिमत्व विशू अम्मा कोरेगावकर. जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार तुमचं स्वागत है इकडे. नमस्ते नमस्ते. कैसा है बच्चा? मैं ठीक है. अच्छा लगा तुमने इधर बुलाया मेरे को इतना इज्जत दिया अच्छा लगा. अरे नहीं तुम हमारे का इधर तुम ऐसा एकदम आए हैं हम अगदी मनापासून हम तुम्हारा शुक्र जुगार है. क्या है? अमेरिका शुक्र जुगार है. क्या शुक्र गाजर है. शुक्र तारा मंदवारा है. काय शब्द मी पाठ केला होता. एक मिनट इधर बच्चा इधर शुक्र गुजार है. शुक्र गुजार है. हम दिन में चांद तारा वगैरे लेके आ रहे ना शुक्र तारा वगैरे. एक काम कर ना आपण मराठीमध्ये वार्ता करूया ना. अरे मला मराठी येते. क्या बात है इधर ही बड़ा हुआ है ना मैं. तो मला मराठी येते. मतलब थोड़ा बोलने में तकलीफ होता है ऐसा समझने में थोड़ा तकलीफ आहे लेकिन येते मला मराठी. अरे नाही तशी मराठीत तकलीफ वाले खूप आहे तिकडे. एनिवे तुम्ही इथे आलेला आहात प्लीज सोफ्यावर बसा. येस शुक्रिया शुक्रिया. तर रसिको हो सोफ्याने लहान तोंडी मोठा घास घेतलेला आहे. नाही तुम्ही सोफ्यावर बसलेला आहात विराजमान झालेला आहात. आज आपल्याकडे रसिको अत्यंत मोठं असं व्यक्तिमत्व आलेलं आहे विशू अम्मा कोरेगावकर. एक मिनिट बच्चा ये क्या है कोरेगावकर? तुम्ही कोरेगावकर? मैं कोरेगावकर नहीं है मैं कोरियोग्राफर है. 30 साल से फिल्म लाइन में मैं कोरियोग्राफर है. सॉरी मेरे को ऐसा कान का गलत हो गया. कुछ गलत ऐका मैंने. तर आपण पहिल्या प्रश्नाकडे आपण आपला वळतो आहे. तर तुम्हाला सगळेजण विशू मामा असे बोलतात. का तुम्हाला विशू मामा का म्हणतात? काय को मेरे को विशू मामा बुलाते? विशू मामा बोलते? मेरे को विशू मामा नहीं मेरे को विशू अम्मा बुलाते. अच्छा अम्मा बुलाते. विशू अम्मा बुलाते. मामा काय को बोलेंगे मैं औरत है ना. मेरे को चाची बुलाएंगे मामी बुलाएंगे मामा काय को बुलाएंगे. अभी तू मर्द है. मर्द है ना. मेरे को विशू अम्मा सब बुलाते हैं. का असं म्हणतात का विशू अम्मा का? 30 साल से फिल्म लाइन में मैं सबको डांस सिखाई ना. और तो इज्जत दिया सब लोगों ने. हाँ ये सब लड़की है अपनी मीनाक्षी करुणा और हीरोइन लैला है. आराम से लैला यार. तो वो सब लड़कियां मेरे से सीखी है डांस. तो मेरे को वो इज्जत दे के विशू अम्मा करके पैर छूते हैं. अरे वाह. बड़े बड़े डांसर है जुनैद खान है अपना पुनीत कुमार है. अरे बाप रे पुनीत कुमार बड़ा एक्टर है. मानते हैं सगळे मला मानतात. बोले तो मेरे को असं मला समोर बघितलं ना तो मेरे पैर छूते हैं सब लोग. ऐसा मैं डांस सिखाई ना उनको. तो मेरे को विशू अम्मा करके वो रिस्पेक्ट से बुलाते हैं. अच्छा म्हणजे तुम्हाला एक रिस्पेक्ट ने तुम्हाला एक विशू अम्मा म्हणून. अभी मेरे अम्मा ने मेरे को ये अवार्ड दिया. देख तुम्हारे अम्मा ने म्हणजे ये फिल्म इंडस्ट्री मेरी अम्मा है ना. क्या बात है. तो ये अम्मा ने मेरे को ये सर्वोत्कृष्ट नृत्य में ऐसा दिया. देख दिग्दर्शक. वाह विशू अम्मा क्या बात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
आमच्या या विशू अम्मांसाठी खरंच मला 59 अवॉर्ड आहे 59th वाला 59th अवॉर्ड आहे. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच म्हणजे खूप कौतुक आहे मला या क्षणाला तुमची ही जी काही प्रवास आहे 30 वर्षांचा प्रवास आहे या इंडस्ट्रीमधला, या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगा? तो देखो बड़ा जर्नी है, मतलब प्रवास एकदम बड़ा है. जैसे पहले मैं साइड डांसर थी, फिर डांस डायरेक्टर बनी है ना, ऐसे बड़ा जर्नी है. पूरा खानदान में हम डांस करते हैं. म्हणजे घरात तुमच्या सगळं हे होतं, म्हणजे पूरा माहौल था डांस का. अरे वा वा वा. आमच्या घरी सुद्धा आमच्या घरी डान्सचा हमाल होता सगळा. हमाल नहीं रहेगा वो, माहौल रहेगा. आमच्या घरी एकदम डान्स का पूरा ये था. तुमचे ते आजोबा होते ते सुद्धा आता म्हणाला ब्लॅक अँड व्हाइट के जमाने वो ब्लॅक डांसर थे वो. अच्छा हाँ, वो फिल्म मालूम है तुमको, हुस्न नुरानी? अरे नाही ती नाही त्याच्या त्या फिल्म मध्ये माझा आजोबा बॅक डान्सर होता, मेन डान्सर. और वो हंटर वाली भाभी नहीं हंटरवाली काय नाही माहिती. तेरा एक्सप्रेशन ना गलत है. क्या म्हणजे जो चीज अपन को मालूम होता है, अरे ये तो मालूम है, ऐसा होना चाहिए ना, तो तू गलत कर रहा है. तू कुछ तेरा दिमाग और जुबान में ना कनेक्टिविटी नहीं है. हाँ, ही कॉम्प्लिमेंट दिली बरेच जणांनी मला. ये कॉम्प्लिमेंट नहीं है, ये कॉम्प्लिमेंट नहीं है, छोड़ दे. तो मेरा आजोबा ऐसा काम करता था, वो बैक डांसर थे. 80 फिल्म किया मेरे आजोबा ने. क्या बात है यार. पण मोठे होते तुमचे आजोबा. लीजेंड, ही वॉज अ लीजेंड. माझे पण आजोबा साईड डान्सर त्या काळचे. हळदीला बेळदीला मारायचे, कोपऱ्यातच नाचायचे. सेंटरला आणलं तरी साईडला जाऊन नाचायचे. जबरदस्त होते यार. आणि असंच करायचं साईड डान्सर. आणि माझे आजोबा सुद्धा लिंडेज, एकदम मोठे लिंडेज. मोठे क्या था? लिंडेज. मतलब तुमचे आजोबा लिंडेज, मग माझे आजोबा लिंडेज नाही, लिंडेज. माझे पण आजोबा लिंडेज. देख बच्चा, माझे आजोबा ना लीजेंड होते. लीजेंड. तेरे आजोबा रहेंगे लिंडेज, लेकिन मेरे लीजेंड. लिंडेज का क्या मतलब है? लिंडेज नाही, वो मेरा गलती आहे, जरा हे झालं. तर आता पुढे आपण जाऊया. पुढचा प्रश्न हा आहे की आता 30 वर्ष तुम्ही या इंडस्ट्रीत काम करताय, फिल्म लाईन में तुम्ही काम करताय. तर ही जी तुमची ती खुरानाग्राफी आहे. खुरानाग्राफी नाही, खुरानाग्राफी काय की कोरिओग्राफी होता है. कोरिओग्राफी. तर तुम्हाला असं कधी वाटलं की तुम्ही हे जे तुम्ही आता म्हणालात ते करू शकता? मेरे पप्पा की वजह से. अच्छा, पप्पांमुळे. मेरे पप्पा की वजह से मैं ये लाइन में आई. काय पप्पांनी असं काय? छोटेपणी ना मी पप्पा बरोबर शूटिंग बघायला जायचा, तो मैं वो जो करते थे वो मैं करती थी इधर. अच्छा. मैं सीखी उनके. बड़ा आदमी है, अच्छा डांसर था वो, अच्छा कोरियोग्राफी किया. मेरे पापा भी ये थे उस टाइम के जमाने में, बड़े खोडरबर नहीं, काय शब्द ते ना कोरियोग्राफर असते. कोरियोग्राफर हे शेवटी कॉमन आहे ना, त्यामुळे माझा गोंधळ झाला. ऐसा कुछ भी नहीं होता है ना. तर ते मोठे त्यावेळेचे होते. कोरिओग्राफर होते. साईड डान्सर सुद्धा होते ते. शोले माहितीये तुम्हाला? त्याच्यात साईड डान्सर होते ते. शोले मध्ये एक गाणं आहे, शोले के दिन दिन ढल जाते हैं रंगों में रंग आहे, गाणं आहे ऐसा. ते शोले के दिन है, वो होली के दिन है. क्या ना वर्ड खूप महत्वाचे असतं डांस मध्ये. अच्छा. तो उसके हिसाब से स्टेप बैठाते हैं ना, तो शब्द बहुत जरूरी होता है. ठीक है. तो हमरो का क्या है की बाबा होते ना त्याच्यात. हमरो का कैसे की हम वो शोले देखने गए. आणि कसं आहे त्या शोलेमध्ये धर्मेंद्र जे नाचतोय त्याच्याबरोबर डावीकडे तिसरा जो लाल ठिपका हलतोय ते माझे बाबा. आम्ही तिकडे गेलो, 53 वेळा शोले बघितला. दर वेळेला बाबा आता बघा मी आता वेगवेगळे पुरुष दाखवायचे. आम्हाला कन्फ्यूज व्हायचं नेमका कुठला आहे, कारण सगळ्यांचा चेहऱ्याला तेल गुलाल लावलेला असायचा. मग शेवटी आईने ओळखलं, कारण सगळे कसे आहेत गावकरी, हे एकच गावकरी हे माझा हाच तो चुकऱ्या चुकतो ना म्हणून हाच तो चुकऱ्या. असं असतं ते आयुष्याचे असे विलोभनीय असे रंग असतात. आणि बच्चा सुन ना, तुझं आत्मचरित्र चाललंय आणि मला ऐकायला बोलायला यायचं आहे क्या? नाही असं नाही, मला बोलू दे ना. नाही तो देख तेरा पप्पा को बोला, आजोबा को बोला, तुझं चालू दे, मी जाते. नाही सॉरी प्लीज बसा. तर आपण पुढे जाऊया. तो तुम्हारा वो इसका बोल रहे थे, पापा का बोल रहे थे. हाँ, तो पापा का बोल रही थी मैं. तो पापा ने मेरे ट्रेंड सेट किया, मतलब ऐसा
पहिल्यांदा डान्स मध्ये प्रॉपर्टी कोणी वापरली नव्हती ना, ती माझ्या पप्पाने वापरली. डान्स मध्ये प्रॉपर्टी माझ्या पप्पाने. ओके ओके. जैसे वो डफली डफली ऐसा दिखाते ना सेट पे पूरा, नहीं तो ऐसा सफरचंद सोडतात बघ डोंगरावर, ओ ऐसा कलर का बोरी रख के उसको ऐसा उड़ाते थे. अरे वीक में जाता है वो सब ट्रेंड मेरे पापा ने शुरू किया. अरे क्या बात है यार. ते वो फिल्म थी मैं किस्मत वाली, नहीं मालूम तेरे को, छोड़ना. हाँ तो मैं किस्मत वाली करके वो फिल्म थी. 500 घाघरी म्हणजे 500 घाघरी ऐसा इतना बड़ा बड़ा ऐसा पूरा तामझाम लगाया था, पूरा सेट 500 घाघर लगा के. क्या बात है. उसके ऊपर ना ऐसा 100-150 लोग ऐसा डान्स किया. बाप रे. आणि हिरोईनला पण त्या घागरीवरच नाचवला. मी बघितलंय, मला आठवतंय ते घागरीवरचं गाणं ना. सागर के घागरे में सामने जाकर घुंघट वाले के. ऐसा गाना है ना. कौन सा गाना है? सागर के सामने घुंघट वाले के. कौन सा गाना है ये? अब भी लिखा है क्या तूने? अभी नहीं लिखा. मैं कधीच ऐकलेलं नाही हे गाणं. कोणचं गाणं आहे? कधीतरी ऐकल्यासारखं वाटतं. कुछ भी. समीर सर वन्स मोर, गाणं वन्स मोर प्लीज प्लीज, गाणं वन्स मोर. सागर के सामने घुंघट वाले के. क्या ये? कौन सा गाना है ये गाना नहीं था. ऐसा कुछ सागर वगैरह कुछ नहीं था. सागर होता तुमच्या गाण्यात? नहीं था भाई. मेरे को मालूम है ना, मेरे पापा ने फिल्म सिटी में ना शूट किया था हेलीपैड पे. सागर कुठून असेल ते उधर सागर नहीं था. असिस्टंट डायरेक्टर वगैरे. तो मेरे पप्पा ना ऐसा पहिला माणूस आहे ज्याने डान्स मध्ये प्रॉपर्टी वापरली. आणि माझे पप्पा असा पहिला माणूस आहे ज्याने डान्स मध्ये प्रॉपर्टी गमावली. समोर बार डान्सर होती एक, त्याच्या मागे लागले, प्रॉपर्टी गमावली. प्रॉपर्टी संपल्यावर ह्यांना कळलं अरे ही चांगली नाचतच नाहीये. ऐसा एक इंसान कैसा जगेगा. कैसे खानदान है रे तेरा? कैसे खानदान है? थोड़ा सा. तेरा पप्पा वो डांसर के पीछे, तेरा आजोबा वो गली में टुल्ली होके साइड डांसर. कैसा खानदान है माँ तेरा? का तो बोला ही नहीं अभी. चुप रे. तेरा माँ का, तेरा बाप का, तेरा आजोबा का सुनने के लिए मैं इधर आई है क्या? मेरा गाना है ना, मेरे को बजा दे ना. तेरे को क्या है? सबको इतने सगळ्यांना बोलो, उनका इंटरव्यू ले ले. मैं जाती ना. मैडम अरे बाबा जाती. नहीं मैडम क्या करूँ इधर रुक के? मैं प्लीज थांबा. तेरा चल रहा है, मैं क्या करूँ? प्लीज बसा, शांत व्हा. दिमाग है क्या? सॉरी. घुंगरू है क्या? ते खाली बचता है, सोचता नहीं है क्या? सोच ना, दिमाग चला. प्लीज शांत व्हा. शांत प्लीज माझं ऐका. प्लीज शांत व्हा. अरे यार. तर आता आपण शेवटच्या सेगमेंटकडे वळतो आहे. मला शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. हे जे मोठे मोठे ऍक्टर आहेत, तर ते ऍक्टर्स तुमच्या हाताकडून मोठे झालेले, त्यांचा अनुभव तुमचा कसा होता? अच्छा था. सगळे खूप मानतात मला. बोले तो एकदम विशू अम्मा करके बुलाते, बहुत मानते हैं सब लोग. जसं मी शिकवलं तसं ते करतात. वाह. एकदम सरेंडर होके. ऐसा सवाल नहीं पूछते कोई भी. ते अपना पुनीत कुमार, त्याला पण मी डान्स शिकवला. पुनीत कुमार? अरे त्या डान्सर आहे हो यार. ठोकला होता पहिला. काय सांगताय? काहीच यायचा नाही. उजवा डावा काय पण करायचा नाही. मी शिकवला त्याला. काय बोलताय काय तुम्ही? शिकवला सगळं. क्या बात है. पहले कुछ नहीं था, नल्ला था एकदम. अरे बाप रे. सो मेरे सब डायरेक्टर असिस्टेंट बोले अम्मा कैसे सिखाएगा? मैंने बोले हाय मैं क्या बात है. करते तो मैंने उसको करवा के दिया. सगळं ऐसा मैंने सिखाया. क्या बात है. क्या बात है. म्हणजे तुम्ही नॉन डान्सर्सला नाचवू शकता. मैं डांसर को नाच, पत्थर को भी लाना मेरे सामने मैं कर सकती है. मला शिकवू शकता? अरे कौन सी बड़ी बात है, मी शिकवेन तुला. पण मी बाबा मला काही हे नाही, म्हणजे इच्छा होती माझी अनेक वर्षापासून. कुछ नहीं, मैं सिखाएगी. प्लीज मला शिकवा. जरूर के ना. आता है रिदम आता है ना, ताली बजा सकता है ना, तो क्या डांस से कर सकता है. हाँ फिर क्या है, मैं सिखाएगी ना. मैं कर नहीं रहने दे. बस ठीक है. एक मिनट दादा म्यूजिक लगाओ. एक बार ना तू पूरा देख ले. फिर मेरे को कॉपी करके ऐसा बीच बीच में कुछ मत कर. देख पूरा देख ले बराबर से एकदम देख ले. देखो दादा 1 2 3 साहब.
नौवारी साड़ी हो से काष्टा भिष्टा डालने पड़ते ना, नौवारी साड़ी तो ऐसा बोला है गाने में, नौवारी साड़ी का फॉल, ऐसा बोला है? नहीं, ऐसा नहीं बोला। तो नौवारी साड़ी का को बता रहे? ते मत, वो मत बता, सिर्फ साड़ी, ये साड़ी, ये साड़ी, साड़ी, ये 2 बार कमर, ये ऐसा ही तो साड़ी होता बस 1 2 ठक ठक, एवढ्यात साडी होते? हाँ, साड़ी। गाना निकल गया भाई, गाना निकल गया। पण डिटेलिंग दाखवायला लागेल ना. डिटेलिंग समीर चौगुले काम करतोय म्हटलं. कोरियोग्राफर कौन है? मैं ना, तो जो मैं बताएगी वही करने का। समीर चौगुले वगैरह घर में। चल ठक ठक ठक, ये कमर है ना, ठक 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 ठक. इतना काय को ठक ठक ठक, 2 बार ये ठक ठक, बस। हाँ बस। अरे 3 बार आता है, 1 2 बार करना। मैं 3 बार करतो, 1 का एडिट करो ना. ऐसा कैसे एडिट करेंगे? ऐसा कैसा? असं नाही चालत. अरे 2 नहीं होता जे है. मैं शिकवते ना वहीच करने का. आजा ठक ठक 2 बार। हाँ बस हो गया। फिर ये देखिए, ये कर, ये कर। बंदर है तू, बंदर है वो, ऐसा ऐसा कर रहा है, बंदर है ये 1 2 इतना, ये देख, ये पैर है, ये पैर वो है ना, ये वाला वो पैर है. काउंटिंग दो. हाँ चल, 1 2 3 स्टार्ट. क्या ये उसके बाद ये ना, ये जलवा है, देख ये जलवा. हाँ ये आएगा, ये पैर ऐसा ऐसा करने का इधर, ये सोपा एकदम इजी कर. हाँ पैर उठाना, पैर उठाना, पैर उठा. कब से बोल रही, दोनों पैर उठा के कैसे करेगा? एक पैर उठाना, ऐसा उठा पैर इधर. हाँ कर, जो हाथ वो पैर कैसे उठाएगा? ये ना, ये देखिए ऐसा उठा, इधर चल, मैदान में आना. चले म्यूजिक लगा. पूरा ट्राई कर. मजा आहे, ओढ पडलं आता मेला. अरे चुकी झाली. क्या बात है, क्या बात. ताई तुझ्या बेरिंगसाठी जोरदार टाळ्या. कमाल. बघा हास्यरसिक काय म्हणतायत प्रसाददा. वा बहारदार. सम्या, हा जो तुझा कार्यक्रम आहे, हा तुझा हुकमी एक काय. आणि मला या फॉर्मॅटमध्ये नेहमीचं जे शेवटचं सेगमेंट असतं की ही काही मुलाखत काही महत्त्वाची नाही, माझे मनोरंजनाचे कार्यक्रम महत्त्वाचे असतात, त्या सेगमेंटच्याही पुढे जाऊन तू काय करशील का अशी माझी अपेक्षा होती. आणि नेमकं आज तू ते केलंस. त्यातला तुझ्या परफॉर्मन्सचा जो चंक होता तो फारच अप्रतिम होता. विशाखा, लाजवाब बेरिंग होतं, लाजवाब. म्हणजे तुझं बारीक बारीक ऑब्झर्वेशन, त्यातल्या ज्या छटा तू दिल्यास एक ओ हो, फार मजा आली तुझं कॅरेक्टर बघताना. सिद्धार्थ. अरे सवाल तुमच्या दोघांबद्दल मी एवढंच म्हणेन की तुम्ही देवाची माणसं आहात यार. तुम्हाला बघून लोकांचं दुःख दूर होतोय, लोक हसायला लागले आहेत, आणि जो लोकांना हसवतो आणि त्यांचं आयुष्य वाढवतो तो देवाचाच माणूस असतो यार. तुम्ही दोघं सॉलिड आहात. आय लव्ह यू. सुपर ॲक्ट. थँक्यू मोठे सर आणि गोस्वामी सर, थँक्यू व्हेरी मच. मंडळी, एका आळशी माणसाला मिळाली आहे एक मस्त नोकरी. आता ही नोकरी करायची की नाही याच्यावर विचार विनिमय करण्यासाठी येत आहेत 3 अभ्यासू अभिनेते, अर्थात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. विज्ञानाच्या हिशोबाने मगर हा जरी सगळ्यात जास्त आळशी प्राणी असला
तरी त्याहीपेक्षा जास्त आळशी हा माणूस आहे. मारलाव का? असं लिहिलेलं आहे हा माणूस आळशी आहे की हा माणूस आळशी आहे असं लिहिलेलं आहे. जरा शब्दांची जुळवाजुळव नीट कर. कुठल्या शब्दावर जोर द्यायचा कुठल्या शब्दावर जोर नाही द्यायचा एवढं साधा करत नाही तुला. फालतू बातमी. पुढची बातमी वाच. अतिशय काम चुकारपणामुळे बायकोने नवऱ्याला भर दुपारी अंडरवेअरवर मॅरेथॉन पळवली. आग लागली तुझ्या तोंडाला ती. अरे हात वारे करून बातम्या काय वाचतोय माझ्याकडे बघून. मला सवय आहे हात वारे करायची. हात कलम करून टाकी ना तुझं तोडून टाकीन हात. हा मांडी खाली हात ठेव. मांडी खाली हात ठेव. ठेवलं दिसत नाही का तुम्हाला? दिसत नाही. पुढची बातमी वाच. सोफ्यावरून अजिबात न हल्ल्यामुळे एका गृहस्थाचे बूड हे सोफ्यालाच खेळून राहिले. आणि काय समजली म्हणता म्हणता त्याला सोफ्यावरच मरण आले. पेपर मध्ये काय समजली असं लिहिलेलं आहे. लिहिलेलं आहे. फालतू बातम्या वाचतो दुपारी मारीन पाबाडात. मग तुम्ही वाचा ना तुमचा पेपर. मी वाचा रोज पेपर तरी तुमचा तुम्ही वाचत जा. गडबडीत. मग दिवसभर काम करायला मोकला तू. आलशी कुठला मी नाही तर कोण. हे बघा मला खूप काम आहेत. हा तुमच्यासारखं नाही मी. काय नाही म्हणजे मी साफसफाई करून घेतो तोपर्यंत तुम्ही आराम करा. असं म्हणतोस. काय उठलाव का ना अजून? हा दुपार झाली का? अजगर हरके लोळत पडल्यात अजून सोप्यावर. बूट टेकायचं आणि दिवस रात्र फुकटचं खायचं. दुसरं काय काम धंदे आहेत का नाही माणसाला? नुसतं आपलं काय करता? बघ दिवसभर मी घराची साफसफाई करतोय हा मला कामच करून देत नाही. अशी झाडू तुमच्या औशीच्या गोवान पकडल्या नव्हती? नाही ते त्यात चुकून झालं. अशी असते नाही काय. तुम्हाला काय आज ओळखत नाही मी. तुम्हाला चांगली ओळखून आहे. तुमची सगळी नाटकं माहिती आहेत. घरातले एका तरी कामाला हात लावतो कधी आलशी आहे एक नंबरचा. तू मलाच बोल. याला काय बोलू नको. याला कधी सांगितलंय माझ्या नोकरीसाठी ऍप्लिकेशन कर म्हणून? अजून केला नाही ते ना. आलशी कुठला. काम करीत नाही. तो काम करीत नाही. तो काम करीत नाही. अहो दिवस रात्र अगरबत्ती इकून 5-25 रुपये आणतो तरी तुमच्यासारखं आयतं बसून खात नाही. आणि त्यांची पण तंबाखू खातात. थोबाडा तुझ्या जास्त बोलू नको. तुझ्या मुलं मला नोकरी मिळालेली नाही आहे. माझ्या मुलं मग गेली 10 वर्ष. बोला मग वेळेत तू ऍप्लिकेशन का नाही केलास? ओ दाजी मी कधीच ऍप्लिकेशन केलेलं आहे. मग त्याचं उत्तर पण आज येणार आहे. तुला कसं माहिती? अहो लेखकाने तसं लिहून ठेवले त्याच्यात. पुढच्या पानावर पत्र येतं. कुरिअर आलं. पत्र आलं. लेखक शब्दाला जागला. बघ कसलं पत्र आहे. बघ ना नोकरीचं पत्र आहे. हा ताई सांगतो 2 मिनिटं जरा मला बघू दे. पत्र आले म्हणतोय. ओ दाजी अहो तुम्हाला नोकरी मिळाली. यांना नोकरी मिळाली. दत्तू तुझ्या दाजीला नोकरी मिळाली. गो बाई देव पावला माझा. देवा कसं तुझा आवर मानून दत्तू नोकरी गावली दाजींना. हे बजा गावली नोकरी गावली. दृष्ट काढायला पाहिजे. आल्या गेल्याची भूतकेताची कोणाची नजर लागली असेल निघून जाऊ दे बाबा. म्हणजे मला खरंच नोकरी करावी लागणार? नाही तसं रे. ती मला नोकरी कुठली आली ती मला वाचून दाखव. दाखव वाचतो. हो भाऊजी अहो तुम्हाला 1.5 लाख रुपयाची नोकरी मिळाली आहे. इंटरनॅशनल नोकरी आहे ताई. बाहेर देशात जायला मिळणार आहे. 1.5 लाखाची नोकरी. 1.5 लाखाची. बाहेरगावी जायचं तुम्हाला. ए दत्तू बघ ना मला कसली नोकरी आली ते मला जरा वाचून दाखव. हे बघा दक्षिण आफ्रिकेत प्राणी संग्रहालयात श्री प्रभाकर मोरे यांस झेब्रे धुण्याची नोकरी मिळाली. झेब्रे धुण्याची नोकरी. देवच पावला. तुम्हाला झेब्रे धुवायची नोकरी मिळाली. दक्षिण आफ्रिकेत
अरे काही दक्षिण आफ्रिकेत तिकडे जाऊन मी काय झेबरात व्हायचा ह्या कोकणातल्या पारेस म्हण्यान. अरे माझं प्लॅटोनिक काय बोलेल. 2 आठवडा मी इथं नाही माझा राजहंस तिकडे झेबरा धुवायला गेला. मी नाही झेबरा धुणार तुम्ही तुमचा बघा मी नाही धुणार झेबरा. नाही धुणार तुम्ही पारस मनी. अरे फुटलेला मनी नशिबात आलाय माझ्या. बूट टेकवून दिवस रात्र खात असतो. 10 वर्ष झाली एक काम केलं नाही आतापर्यंत. ते काय नाही जायचं तिकडे झबरा धुवायला जायचं. काय जायचा अगं केवढा लांब आहे मग आलं लांब आहे तर कामासाठी जाया नको. जायचं गपचूप दसरा दिवाळीला यायचं परत. दसरा दिवाळीला आफ्रिकेवर ना तुझ्या आईशी घो लगेच आला होता दसऱ्या दिवाळीत गोष्टी करते आणि तुला तरी जमणार आहे. मला कशाला जायला पाहिजे. मी नाही येणार आहे. तुमचं तुम्ही जायचं तिकडं. मग मी एकटाच जायचा तू येणारच नाहीस. आता मी कसं येणार. किती काम आहेत मला. आता पुढच्या महिन्यात आपली सोसायटीची भिशी फुटणार आहे. तिकडं कोण जाणार. आणि दत्त जयंतीला यावर्षी चमचा लिंबू शर्यतीत मला पहिला नंबर मिळवायचा आहे. अख्ख्या सोसायटीला चॅलेंज केलंय मी. लय काम आहेत मला. ते जाऊ दे तुम्ही तुमच्या कामासाठी म्हणून जावा तिकडं. दत्तू दाजींची बॅग भर. दाजींना झेबरा धुवायला जायचंय. हो ताई लगेच भरतो. काय तुला काय कळतंय काय. मी झेबरा धुवायला जाणार नाही तुला सांगून ठेवतोय. तुम्ही कसं जात नाही तर बघतेच ना मी. कमरात लात घालून नाही तुम्हाला पाठवलं ना तर बाळा मग. अगं तुला कळतंय काय. लय नाटकं झाली. लय आयतं खाऊन झालं. लय डोक्याला ताप झालं. म्हणजे जायचं म्हणजे हो दाजी काय चांगली चांगली काम आहेत तिकडे आणि तुम्ही काय नाही म्हणता. चांगली काम. हा म्हणजे एकापेक्षा जास्त काम आहेत अजून तिकडे. हो हे कसली काम आहे सांग रे. अहो हे बघा ना इतर कामे कंगारूच्या पिशव्या धुणे. पाहिलं का किती चांगली कामं दिली तुम्हाला. अरे कसली चांगली काम. अरे मी कांगारूची पिशवी अरे कशी धुणार कांगारूची पिशवी. त्यात काय झालं. कांगारूची पिशवी तर धुवायची. लंगोट असं पाण्यात बुचकळून काढल्यावर का धुवायची आहे काय त्यात. कांगारू कधी बघतलायस तू. बघतलास. अगं कांगारू बॉक्सर असतो. बॉक्सर तो फाईटी मारतो आणि दोन्ही लाताना छातीवर मारतो माहिती आहे. ए ताई हे बघ अजून इतर कामं पण आहेत त्याच्यात. काय हे बघ जिराफाच्या मानेला मालिश करणे. कंसात लिहिलंय जिराफ उभं असताना. जिराफ अरे त्याच्या मानेला मी मालिश कसं काय करणार. कसं काय करणार म्हणजे शिड लावायची पटापट चढायचं आणि असं सटासट मालिश करून खाली उतरायचं असं समजायचं. दसरा दिवाळीला आपल्या घरातली साफसफाई करायला वर चढलोय बाबा. टेन्शन नाही घ्यायचं. काय तुम्ही दत्तू दाजींची बॅग भर. दाजीनं जायचं तिकडे जिराफाला मालिश करायला. हो ताई लगेच भरतो. दाजी हे बघा फाडून टाकीन लेटर सगळं. दत्तू 1.5 लाखाची नोकरी आहे ना. लेटर फाडणार तू दाजींचं. इकडे ते लेटर बघू दे अजून काही लिहिलेलं आहे. नोकरी आली आहेत. हे काय सकाळी उठल्यावर मुंगल्यांना रानात चरायला घेऊन जाणे. अगबाई मुंगल्याला. अगबाई संध्याकाळी सगळे मुंगले जमा करून त्यांना खुराड्यात ठेवणे. मग मी मुंगल्यांना चरायला घेऊन जायचा. अरे मुंगला का मेंढ्या आहेत मेंढरी. म्हणजे मी मुंगलं जमा करायला मोजायला जायचं तिकडं. मग काय इकडं गॅलरी तू राहून सोसायटीतल्या पोरी मोजतात. अरे ही निंबाळकरांची पोरगी ना लय मोठी झाली. अरे ही कदमांची पोरगी लय सुटत चालली. अरे ते वैद्यांची पोरगी परत सिंगल झाली. ताई हे मुंगलिया तुला ना असा पायाखाली असा चिरडीन ना तुला मारीन धरून. आणि काय तू मला साऊथ आफ्रिकेला पाठवतेस मुंगलं जमा करायला. अगं ते मुंगलं कसं मी जमा करणार. केवढं फास्ट पालतात माहिती आहे. काय फास्ट पालतात काय त्याच्यात. मला काय वाटतं माहिती का तुम्ही ना एक गुलाची ढेप घेऊन जा. अशी गुलाची ढेप ठेवायची. सगळे मुंगले त्याला चिकटले ना की गोला करायचं आणि टाकायचं खुराड्यात. हाय काय नाही काय. दत्तू दाजींची बॅग भर. बॅगेमध्ये गुलाची ढेप पण टाक जा. हो ताई लगेच ठेवतो. लगेच ठेवतो. मारीन धरू ना तुला सांगून ठेवतोय. मी नाही जाणार तिकडे तुला सांगून ठेवतोय. जाणार नाही.
या ना तुमचं नेहमीची नाटक आहेत. कुठली पण नोकरी आली ना की काहीतरी कारण काढायची आणि नाही करायची. मला माहित होतं तुम्ही असंच करणार. मला किती गर्व वाटत होता माहितीये. माझ्या नवऱ्याला 1.5 लाखाची नोकरी मिळाली. इतक्या लांब जाणार तो परदेशात. आज सगळ्या सोसायटीला त्यांच्या नाकाल टिचून सांगणार होते मी, माझा नवरा जातोय तिकडं दक्षिण आफ्रिकेत झेब्रा धुवायला, कांगारूच्या पिशव्या धुवायला. छोटी गोष्ट आहे का? पण नाही, तुम्ही मला कसलं सुख देऊ नका, काही करू नका. मला कळलंय सगळं. दत्तू, तरी पण तू दाजींची बॅग भर जा. हो ताई, लगेच भरतो. पाठफोडी काय बॅग भरतो? मी बोललो ना जाणार नाही एवढा लांब म्हणून नोकरी करायला. नाही जाणार मी. मला नाही, नको पाहिजे नोकरी. ती नाही करायची मला नोकरी. तुम्ही बसा. नाही करायचं ना ते काम. आपल्याकडे अजून एक नोकरी आहे. हे बघा, 1.5 लाखाची नोकरी करायची नसेल तर आपल्याकडे 3 लाखाची नोकरी आहे. 3 लाखाची नोकरी? 3 लाखाची नोकरी. वाच काय काय आहे तरी काय? हे बघा, जिराफाची मालिश करायची नसेल तर प्राणी संग्रहालयाचे मालक उबांटू कुटुंबे त्यांच्याकडे मार खाणारा माणूस म्हणून काम करावं लागेल. अगं बाई, ऐकलं का नाही? 3 लाखासाठी एवढा सोपा जॉब मिळतोय तुम्हाला. चालेल ना? अजून काय काय करायला? हा सोपा जॉब आहे. काय नेमकं काय काम करायचं त्याच्यात? अहो दाजी, मी तुम्हाला सांगतो, एवढं काय फार काय काम नाही तिथे. नाही तिथं काम नाही. त्यांनी बोलवलंय की आपण असं मध्ये यायचं. मग तो चाबूक काढणार, सपासप 3-4 फटके मारणार. मग आपण परत आपल्या जागेवर जाऊन थांबायचं. मग परत त्यांचा मूड झाला की आपण परत यायचं. मग ते धपाधप 3-4 लाता मारणार कमरेवर. मग आपण परत जाऊन साईडला थांबायचं. आणि मग परत त्यांचा मूड जर नाहीच झाला तर मग आपली दिवाळी. काय ताई? मला सांग, हा लेटर कुणी लिहिला नाही? मला सांग, हा लेटर कुणी लिहिला नाही? मला नाही माहित. हा लेटर कुणी लिहिला नाही? सांग पटकन. मी लिहिला. तू लिहिलंस का? का लिहिलंस? का म्हणजे तुम्ही मला एवढा त्रास देत असतात, काम अजिबात करत नाही, कंटाळा करता, ताईला माझ्यासारखा त्रास देतात म्हणून मी लिहिला. अच्छा, म्हणून लिहिलास? माझ्या जीवावर उठलास तू? माझ्या जीवावर थांब तो. कांगारूची पिशवी आता भरू दे. तुझी पिशवी काढून तुला धुवतो पाहिला. वा, मस्त. काही म्हणा, नोकऱ्या अतिशय इंटरेस्टिंग होत्या. यापूर्वी मी कधीच ऐकल्या नव्हत्या आणि परफॉर्मन्स पण झकास. मजा आली. प्रसादा, सगळ्यात आधी चेतन डांगे या स्किटचे लेखक, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजे. मस्त कॉन्सेप्ट होती आणि खूप मस्त पद्धतीने ती फुलवली होती. मजा आली, खूप मजा आली. दत्तू बहारदार, खूप मजा आली. रसिका फॅन्टॅस्टिक. प्रभाकर, तुझं आणि दत्तूचं टायमिंग अनेक स्किट्समध्ये दिसलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने. तुमच्या दोघांचा गिव्ह अँड टेक, ॲक्शन रिॲक्शन खूप उत्तम असतात, कायमच असतात. फक्त तू ज्या पद्धतीने त्याला लाथाडतोस ते करताना त्याच्या भविष्याचा जरा विचार कर. पण हरकत नाही, मजा आली. ओव्हरऑल खूप मजा आली. सिद्धू, मोरे सरांना प्लॅटोनिक म्हणणाऱ्या सईची आठवण खूप येते. तर मग सईच्या भाषेतच सुसाट झाला परफॉर्मन्स. एक देऊन ठेवतो मी, त्यांना खूप बरं वाटेल. आणि माझ्याकडून सॉलिड झाला परफॉर्मन्स. प्रतीक्षाताई आणि पल्लवी देखील खूप हसत होत्या, खूप एन्जॉय करत होत्या. जाणून घेऊया त्यांना काय म्हणायचंय. प्रतीक्षाताई, हे कुठून हे विषय सुचतात? म्हणजे काय, म्हणजे कशाबद्दल? कुठे ते साऊथ आफ्रिका, कुठे ते झेब्रा धुवायचा आहे, आणि म्हणजे आपण काही इमॅजिनच करू शकत नाही अशा प्रकारचं सगळं ते असतं. आणि नुसतं मला वाटतं कल्पना सुचते असं नाही, ती कल्पना खूप छान पद्धतीने फुलवलीही जाते. त्याच्या टोकापर्यंत ती गेली जाते. त्यातल्या काय काय शक्यता आहेत त्या पडताळून बघितल्या जातात. किती गंमतशीर असं सुचू शकतं आणि त्याच्यातून काय काय निघू शकतं पुढे. त्यामुळे फार छान, तिघांचे परफॉर्मन्सेस खूप छान. दत्तूचा मला जेन्युनिटी फार आवडली त्या परफॉर्मन्समधली.
आणि मला सगळ्यात गंमत तीच वाटते की या सगळ्यांचे परफॉर्मन्सेस कुरघोडी करण्यापेक्षा एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारे असतात. ते सपोर्ट एकमेकांना हे कॉम्प्लिमेंट करतात, पूरक ठरतात आणि ती त्याची गंमत आहे आणि ती आपल्याला अनुभवायला मिळते. त्यामुळे ॲक्टर म्हणून खरं तर खूप हेवा वाटतो या सगळ्या गोष्टींचा. किती छान बोलत आहे. वा वा. तर मंडळी, सोनी मराठीवरील जिगरबाज या नवीन मालिकेतील कलाकार आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेत. अर्थातच प्रतीक्षाताई लोणकर आणि पल्लवी पाटील. मला तुम्हा दोघींकडून तुमच्या या नवीन मालिकेविषयी आणि तुमच्या कॅरेक्टर्सविषयी जाणून घ्यायचं आहे. काय सांगाल प्रतीक्षाताई? जिगरबाज नावाची आमची मालिका येते सोनीवर. या मालिकेची ॲक्च्युली जी मूळ कल्पना आहे ती डॉक्टर अमोल कोल्हेंची आहे. त्याचं स्क्रीन प्ले समीर गरुडनी केलेलं आहे आणि डायलॉग्स अभिराम रामदासी यांनी लिहिलेत. आणि आमच्या या जिगरबाज मालिकेचे दिग्दर्शक आहेत कार्तिक केंडे. मला असं वाटतं की डॉक्टरी व्यवसाय एक बॅकड्रॉपला ठेवून येणारी ही मालिका आहे. आणि याच्यामध्ये अरुण नलावडे आहेत, मी आहे, पल्लवी आहे, अमृता पवार आहे, त्याच्यानंतर उदय टिकेकर आहेत. अशी बरीच कास्ट आहे. आणि मला असं वाटतं की थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या पेशाकडे बघणं किंवा त्या पेशाचे इतरांशी असलेले संबंध किंवा त्याचे इतर पेशामध्ये असलेले हितसंबंध या संबंधात ही मालिका भाष्य करते. मी त्याच्यामध्ये एक राजकारणी स्त्रीची भूमिका करते. सत्ता आणि सत्य यांच्यातलं ते द्वंद्व आहे. त्यामुळे मला वाटतं नक्कीच लोक ते आवडीनं बघतील. वा वा वा, किती छान. पल्लवी, इफ आय एम नॉट रॉंग, तुझी ही पहिली मालिका आहे का? काय सांगशील? हो, माझी पहिली मालिका आहे आणि मी खूप खुश आहे खरं तर की मी सोनीशी जोडली गेली आहे जिगरबाज थ्रू. आणि डॉक्टरांच्या आयुष्यावर निगडीत ही कथा आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव डॉक्टर सुहानी, जी खूप स्ट्रिक्ट आहे. तिला माहिती आहे की तिला काय हवं आहे आणि तिला ते हॉस्पिटल वाचवायचं आहे कारण तिला त्या गावातल्या लोकांना मदत करायची आहे. आय एम व्हेरी शुअर की लोकांना ही मालिका आवडेल. तुमच्या नवीन मालिकेला आम्हा सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, सत्तेच्या तुफानाला सत्याचं आव्हान द्यायला येत आहेत जिगरबाज. तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता. मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. परंतु तुम्ही बघतच राहा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.